हॅलो अँड वेलकम टू रेडियंट अकॅडमी. मी अश्विनी माकडे आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे रेडियंट अकॅडमीच्या या चॅनलवरती. सो आजचा क्लास आहे प्रॉफिट अँड लॉस, राईट. तर फर्स्ट क्वेश्चन बघा. द कॉस्ट प्राइस ऑफ कोट अँड टी शर्ट इज. आता आपल्याला कोट प्लस टी शर्ट मिळून 399 रुपीज दिला आहे, बरोबर. त्यानंतर कोटची प्राइस टी शर्टपेक्षा 10% जास्त आहे. आता आपल्याला माहितीच आहे की 10% मोर, मी त्या मागच्या क्लासमध्ये सांगितलेलं आहे का पर्सेंट वाईज मोर डायरेक्टली कसं घ्यायचं, ठीक आहे ना. सो 10% मोअरचा फ्रॅक्शन काय येतो, 11 आणि 10, राईट. म्हणजेच कोटचा रेशो आणि हा टी शर्टचा रेशो काय आहे, 11:10. आता आपल्याला काय काढायचं आहे, कॉस्ट प्राइस ऑफ टी शर्ट. आता टी शर्टची कॉस्ट प्राइस काढायची आहे, तर आपल्याला माहीतच आहे टोटलमधून आपण व्हॅल्यूज कशी 399 आपल्याला टी शर्टची व्हॅल्यू काढायची आहे, तर टी शर्टच्या रेशोने अपॉन दोन्ही याची ॲडिशन 1 1 जा 3 जा म्हणजे 190. येस, हा फ्रॅक्शन मी कन्सिडर केलं टी शर्टचं 100, तर हा 00 त्याचा डायरेक्ट फ्रॅक्शन काय येतो 11:10. नेक्स्ट क्वेश्चन. आकाश परचेस 4 आर्टिकल फॉर ₹440 अँड सोल्ड. 4 आर्टिकल त्यांनी 140ला परचेस केले, तर एका आर्टिकलची किती झाली व्हॅल्यू अपॉन 4, ही झाली कॉस्ट प्राइस ऑफ 1 आर्टिकल. 5 आर्टिकल सोल्ड केले 200 रुपीजला, तर एका याची सेलिंग प्राइस किती झाली 200/5. 4 3 जा 4 5 जा 5 1 जा, म्हणजे एक जेव्हा परचेस केलं ते पडलं 35 रुपीजला आणि एक सेल केलं ते सेल केलं 40 रुपीज, बरोबर. त्यानंतर प्रॉफिट झालं त्याला, कारण आपल्याला प्रॉफिट काढायचं असेल तर क्वांटिटी काय पाहिजे आहे, सेम. सो प्रॉफिट कितीचं झालं आहे 5/35 टू 5 1 जा 7 जा 100/7 ची व्हॅल्यू काय येणार 14.28. सो थर्ड ऑप्शन. Then a dishonest shopkeeper claims to sell sugar at the cost price. He uses a weight of 750 ग्रॅम instead of 1 kg. तर तो म्हणत आहे की मी ज्या रेटनी शुगर आणलेली आहे त्याच रेटनी मी तुम्हाला देत आहे, पण इकडे काय केलं आहे चिटिंग काय केलं आहे वेटमध्ये, ठीक आहे. तर 1 kg मीन्स 1000. तो शो नेहमी काय करायचं, जे शो करत आहे मी याच व्हॅल्यूनी देत आहे ती फ्रंटला लिहायची, पण ज्या व्हॅल्यूनी तो देत आहे 750, डिफरन्स किती ग्रॅमचा आहे, जे तो देत आहे ती व्हॅल्यू 0 गेट 1 जा 8/3 ची 0.33%. Next. Ram sold a toy for ₹96 at a profit percent that is numerically equal to the cost price. आता त्यांनी 96 रुपीजला म्हणजे सेलिंग प्राइस काय झाली आहे, मग कॉस्ट प्राइस आणि प्रॉफिट पर्सेंट हे काय आहे न्यूमरिकली सेम. मग आपण याला ऑप्शन वरून टिक करू शकतो इझिली. हे ऑप्शन्स आहे आपल्याकडे. मग जर कॉस्ट प्राइस एक्सच्या जागेवर 30 असेल तर प्रॉफिट पर्सेंट सुद्धा 30%. सो 13 जा 96 येणार का, नो, म्हणजे फर्स्ट ऑप्शन, ठीक आहे. याला जर कॉस्ट प्राइस 165 आहे तर प्रॉफिट पर्सेंट सुद्धा
येणार का? जर 85 आहे पण हे पण काय येणार प्रॉफिट पर्सेंट 85, हे पण नाही येणार. जर 60 आहे 160 जा 90, ऑप्शन नंबर 4, राईट. A person obtain the selling price of 4 article by selling 20 article. सपोज आता हा पेन आहे, 20 पेन्स मी सेल केले, पण मी तुम्हाला म्हणत आहे की मी डायरेक्टली तुम्हाला प्रॉफिट नाही सांगत आहे, मी म्हणत आहे की मला 4 पेनच्या सेलिंग प्राइस एवढं प्रॉफिट झालं. तर मग आपण प्रॉफिट कसं काढतो? सेलिंग मायनस कॉस्ट, ठीक आहे. पण क्वांटिटी सेम पाहिजे, म्हणजेच 20 सेलिंग प्राइस मधून 20 आर्टिकलची कॉस्ट प्राइस जेव्हा मी मायनस करतो, 4 आर्टिकलची सेलिंग प्राइस आपल्याला, तर प्रॉफिटमध्ये कधी कधी सेलिंग प्राइस दिलेली असेल, नाहीतर कधी कधी कॉस्ट प्राइस. तर हे झालं, इकडे घेऊन या. सेलिंग प्राइस अपॉन कॉस्ट प्राइस इक्वल्स टू 20/64. डिफरन्स आहे. लक्षात ठेवा, कॉस्ट आपलं जे प्रॉफिट आहे, एका पेनचं प्रॉफिट पर्सेंट, रेड पेनचं प्रॉफिट पर्सेंट काय असेल? सो 1/4 ची व्हॅल्यू किती येणार? 5%. आन्सर इज 4th ऑप्शन. नेक्स्ट, in order to increase the sale, a showroom offer a discount of 15% on shirt. As a result, आता पहा, आपल्याला हे माहीतच आहे की मार्क प्राइस जेव्हा गिवन असते त्याच्यावरती आपल्याला डिस्काउंट मिळतो, ठीक आहे. पण एक स्टिकर प्राइस त्यालाच मार्क प्राइस म्हणते, पण आपल्याला डिस्काउंट नाहीच मिळाला तर ही सेलिंग प्राइस मध्ये कन्वर्ट होऊन जाते, त्याच रेटने आपल्याला ते परचेस करावं लागते, बरोबर. पण आता त्यांनी म्हटलं जर याच्यावरती 50%चा डिस्काउंट दिला तर विदाउट डिस्काउंट त्याला प्रॉफिट मिळायचं 240 रुपये, विथ डिस्काउंट त्याला मिळायचं 135. आता मला सांगा, हा जो प्रॉफिट मधला डिफरन्स आहे तोच 15%चा आहे ना, कारण 15% मुळेच हे एवढा घोटाळा झालेला आहे, बरोबर ना. म्हणजेच एक्स सेलिंग प्राइस कन्सिडर करू, याचे 15% म्हणजेच किती? 105, ठीक आहे. 1 जा 7 जा, सो एक्सची व्हॅल्यू किती आली? सेलिंग प्राइस आहे 700, बरोबर. मग आता सेलिंग आपल्याला काढायची आहे, त्यांनी काय विचारलं? कॉस्ट प्राइस. मग सेलिंग मधून कॉस्ट मायनस करून टाका, सॉरी प्रॉफिट मायनस करा, आपल्याला 460 काय मिळेल? कॉस्ट प्राइस. म्हणजेच ऑप्शन नंबर, कारण पहिलंच प्रॉफिट आहे ना 240. येस. Cost price of 2 books are same. One book sold at 45, other book is sold at 17. हा क्वेश्चन तुम्ही सॉल्व करा, कमेंट मध्ये मला याचा आन्सर टाका. एक क्लू देते मी, कॉस्ट प्राइस जेव्हा सेम असेल ना तेव्हा इकडे 100% कॉस्ट प्राइस दोन्ही याची 100 घ्या. पहिल्या याच्यावर प्रॉफिट झालेला आहे म्हणजे 140, दुसऱ्या याच्यावरती लॉस झालं म्हणजे 83. सेलिंग प्राइस काय झाली? कॉस्ट प्राइस. ट्रेड येणार समजलं. जेव्हा कॉस्ट प्राइस सेम असेल तेव्हा दोन्ही व्हॅल्यूज काय घेऊ आपण? 100. तर आता सांगा मला किती पर्सेंट प्रॉफिट झालं? देन नेक्स्ट क्वेश्चन रीड करा. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये दिला आहे की दोन्ही याची, आता बघा इथे सुद्धा आपल्याला यूज करण्यासाठी एवढी मोठी प्राइस दिलेली आहे,
75,000. एका कारची व्हॅल्यू आहे 75. मला ही व्हॅल्यू नाही लिहायची आहे. याच क्वेश्चन सारखा सॉल्व्ह करायचा आहे. 100 रुपीज आपण कॉस्ट प्राइस घेऊ. पहिल्या याच्यावर प्रॉफिट झालं 115, दुसऱ्या याच्यावरती प्रॉफिट झालं. ठीक आहे, ओव्हरऑल प्रॉफिट काढायचा आहे. सेम हा क्वेश्चन, या दोन्ही क्वेश्चनचा आन्सर मला कमेंट बॉक्समध्ये द्या. ओके, कारण मी तुम्हाला क्लू दिलेला आहे. आता नेक्स्ट, रीड नेक्स्ट क्वेश्चन. शॉपकीपर परचेस आर्टिकल फॉर 12,65,430. मार्कअप 80% आणि परत डिस्काउंट दिला. मग आता बघा, इथे पहा, ही एवढी मोठी व्हॅल्यू आहे, त्याला आपल्याला घ्यायचं काम नाही आहे. का बरं? कारण मार्कअप केला आहे परत डिस्काउंट दिला. तर आपण घेऊ 100 रुपीजची कॉस्ट प्राइस आहे, त्याला मार्कअप केला 80%, म्हणजेच ती झाली मार्क प्राइस. बरोबर. मग आता तिथून त्यांनी डिस्काउंट दिला 180 वरती, ती 35 म्हणजे 60. 0 0 गेट, 2 9 जा 5 जा, 5 1 जा 5 3, म्हणजेच 117 रुपीजचा सेल केलं त्यांनी. किती पर्सेंटचा डिस्काउंट झाला, किती पर्सेंट कमी केले, किती पर्सेंटचं प्रॉफिट झालं त्याला, 70%. ओके. सो नेक्स्ट क्वेश्चन रीड करा. If the selling price of 12 article is equals to cost price of 15 article. काय म्हटलंय ते? 12 आर्टिकलची सेलिंग प्राइस आर्टिकलची कॉस्ट प्राइस एवढी. प्राइस इक्वल्स टू 4 जा 1 रुपये, 4 रुपयाची वस्तू त्यांनी 5 ला विकली, प्रॉफिट झालं 4. 1/4 म्हणजे किती? ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण बाय शॉर्ट मेथडनी प्रॉफिट अँड लॉसचे सॉल्व्ह करू शकतो. भेटूया नेक्स्ट क्लासमध्ये.